लाडकी बहीण योजनेचा अजूनही तुम्हाला एकही रुपया मिळाला नसेल तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे। स्क्रीनवर दिलेला नंबर आत्ताच सेव्ह करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमची समस्या नक्कीच सोडवली जाईल। तुम्हाला कुठल्याही योजनेचा थेट लाभ मिळण्यामध्ये कोणतीही अडचण येत असेल किंवा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून अप्रूव्ह झालेला आहे परंतु अजूनही तुमच्या बँक खात्यामध्ये एकही रुपया जमा झाला नसेल तर त्यासाठी कोणती हेल्पलाईन नंबर आहे आणि त्याविषयीची अधिक माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत। तुमची समस्या नक्कीच सुटणार आहे। स्क्रीनवर दिलेला नंबर सेव्ह केल्यानंतर व्हॉट्सॲपमध्ये जाऊन तुम्हाला त्यावर हाय असा मेसेज करायचा आहे। लगेच तुम्हाला त्यानंतर रिप्लाय येतो आणि त्याच्यामध्ये त्यांच्या विषयीची माहिती दिली जाते। त्यानंतर तुम्हाला इथे भाषा सिलेक्ट करायची आहे। मराठी, हिंदी, इंग्लिश यापैकी एक कोणतीही भाषा तुम्ही निवडू शकता। तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे मराठी हा ऑप्शन निवडलेला आहे। भाषेचा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला त्यानंतर तुमचा विभाग निवडायचा आहे। निवडा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन्स मिळतील। नाशिक विभाग, अमरावती विभाग, नागपूर विभाग, छत्रपती संभाजीनगर, पुणे विभाग। तर या ठिकाणी मी पुणे विभाग सिलेक्ट केलेला आहे। तुम्ही तुमचा विभाग इथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे। निवडा या ठिकाणी ड्रॉप डाऊन केल्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा आहे। मी इथे पुणे सिलेक्ट केलेला आहे। तुम्हाला तुमचा जिल्हा निवडल्यानंतर मतदारसंघ निवडायचा आहे। या लिस्टमध्ये जर का तुमचा मतदारसंघ नसेल तर इतर मतदारसंघ यावरती क्लिक करायचं आहे। इतर मतदारसंघाची अजून एक यादी पाहायला मिळेल ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे। मी या ठिकाणी खडकवासला मतदारसंघ निवडलेला आहे। मतदारसंघ निवडून झाल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे। तुमचं जेंडर सिलेक्ट झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचं वय नमूद करायचं आहे। वयाचं ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेविषयी अडचण आहे ती योजना तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। लाडकी बहीण योजना जर का तुम्ही सिलेक्ट केलं तर त्याविषयीची डिटेलमध्ये माहिती इथे तुम्हाला बघायला मिळते। आणि लास्टला तुम्ही जर पाहिलं तर सिलेक्ट हिअर असा एक ऑप्शन पाहायला मिळतो। याच्यामध्ये मदत आणि मुख्य मेनू असे दोन ऑप्शन आहेत। मदत या बटनावरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुम्हाला काय अडचण आहे असे ऑप्शन्स तुम्हाला पाहायला मिळतात। या दिलेल्या लिस्टमध्ये तुमची समस्या नक्की कोणती आहे तो ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी निवडायचा आहे। आणि या ऑप्शनमध्ये जर का तुमची समस्या नसेल तर इतर कारणे असा देखील एक ऑप्शन आहे। तुमच्या समस्येनुसार इथला एक ऑप्शन तुम्हाला निवडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या आत नक्की कॉलबॅक येतो आणि तुमची समस्या नक्कीच सोडवली जाते। हा माहितीपूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा।